तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. आज उद्या सुट्टीची आपल्याला, पण आज आपल्याला मी सध्या बाहेर गेलो. चला किती का चालले तर अक्षय असं चालू राहिला ना. अरे हो अक्षय चालणं बरं आणि मग गेवराकडे बरोबर नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा. आणि म्हणलं तुम्ही बोललो मला ब्लॉग तर सुरू झाला आपला. दोस्तो हे भाऊ आवरं बिवरं आले ते चालले कुठं शिर्डी साईबाबा. हॅलो रूमवरती या इकडे. तुम्ही कुठे? मित्रांनो आता सोन्याच्या रूमवर तेच मित्र आले होते, ते शिर्डीत गेले ना. तर मला कुठला आहे काय माहिती एक वर्ग, त्याला मला मेसेज केला व्हॉट्सअपला. त्याला कोणाही नंबर द्यायला काही माहितीच नाही. त्याचं मला व्हॉट्सअपला मेसेज आला, हॅलो काय करतेस. आता त्याला कोणा दिला आणि काय दिला मला माहित नाही. मग मी म्हणलं नंबर कोण दिला काय दिला. म्हटलंच मी स्क्रीन वगैरे करून चॅटिंग करतो. सगळे पोरा उचल फोटो काढला आणि मग टाकला त्याला. एवढी मजा आली त्याची. नंबर कोणा दिला काय माहिती. तर गेले सोन्याला गेले. मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो पाहतो. बोलणार रे मी केव्हाच हसरलो. आता अंधार पडला, मी वरती बसलो होतो. मी एवढं हसरलो केव्हाच नुसतं पोराला हसरलो. तुम्ही आता चॅटिंग पाहिलं असेल ती मी नाही केली, ती माझ्या मित्रांनी केली. पण मी फक्त त्याच्यातले किती वरचं करेल कोण आहे, कोणा दिला नंबर काय दिला. बाकी ते सोन्याच्या मित्रांनी केलं. एवढं हसू राहिलं मी त्याला. कुठंतरी पाहायला वाटलं पण त्याला नंबर कोणी दिला आहे हेच माहीत नाही. आमच्याच कंपनीत वाटलं तेव्हा. मी त्याला कॅन्टीनला पाहिलं जेवतानाच पाहिलं होतं. त्याला नंबर कोण दिला काय दिला काय नाही. पोरीचा नंबर समजून माझा नंबर चिपकला. हसू अजून ठीक आहे, होत असतं. कोणतरी मजा घेतली असेल त्या सवय चालतं जे. बाकी जाऊ द्या. वातावरण कसं होईल पाच. डायरेक्ट पाऊस बिऊस पडतो वाटतं. कपडे बिपडे काढावं लागेल. ये देखो वातावरणला बेकार आहे, लय बेकार वातावरण. पण मग कुठं चाललो ते बी माहीत नाही, कशासाठी चाललो ते बी माहीत नाही. नुसतं चाललो मला मी कुठं चाललो. मित्रांनो विषय असा आहे की मग एक खूप दिवसानंतर मित्र भेटू राहिला. तर मी त्याच्या भेटायला चाललो होतो, पण मला तोच पाऊस आला भाई. आणि मी फोनवर बोलतो कुठपर्यंत आलो माहिती का, डायरेक्ट 1.5-2 किलोमीटर. आता पळत जाऊ रे, एवढं झरत पळालो भाई. पावसाचं आपल्याला लांब जायचंय, त्याच्याकडे फक्त 20 मिनिटं. त्याला सांगितलं होतं एस क्लब म्हणलो. बी काय असंच ते म्हणलो. एस बी क्लब हे एस क्लब हे पुलापाशी एस क्लब याला म्हणते वाटतं. काय येऊ समृद्धी महामार्ग वाटतं आहे ना. मित्रांनो भाऊची गाडी बिडी ते उभी आहे. मी त्याला इकडे रिक्षातूनच पाहिलं होतं, पण आता की त्याला तुम्ही फोन करेल नाही. आपण जाऊ डायरेक्ट त्याच्याकडे. एस के पाटलाची 1.5 रुपये लय दिवसानंतर भेटलो भाऊ. आणि डायरेक्ट किती 6 महिन्यानंतर तरी भेटत असेल. आणि मी गाडी लावून ओळखली. इसको बोलते एस के पाटलाची 1.5 रुपये गाडीचं नाव आहे बरं का. आणि एस के तर त्याचं नाव आहे सागर काळी. इज दिस एस के पाटीलची 1.5 रुपये. गाण्या बिणी चालून एकदम ओके मध्ये भाऊ. मित्रांनो आपण एवढ्या लांबून हा मित्रासाठी भेटायला तोंडी का रे शिकणे.
कुठून आला आपण ना जय भवानी चौक. अरे मी तिकडे राहिलो होतो बोलत बोलत तो फोन आला ना म्हणजे तो सोबत बोलत चालतो टाइम तिकडे. बाकी जाऊ दे. हे बघ गाडीकडे एकदम विषय हाड डायरेक्ट म्हणजे अचानक भयानक मध्ये याला भेटायला आलो होतो पण डायरेक्ट वैजापूरला येऊन गेलो. वैजापूरला येऊन गेलो डायरेक्ट वैजापूर. मी तुम्हाला पूर्ण वैजापूर घुमवतो उद्या हे सोबत आलो खेड्यासोबत. आजचा ब्लॉग एवढाच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.